हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अद्वैताची अनोखी ओळख भाग 2. द्वैत एकमेकांपासून भिन्न नसून ती एकाच गोष्टीची दोन टोके आहेत, अंगे आहेत, बाजू आहेत. एक गोष्ट जसजशी पुढे पुढे येऊ लागते तसतशी त्याच्या विपरीत असलेली दुसरी गोष्ट तेथे उपस्थित होऊ लागते. याचा अर्थ द्वैत एकमेकांपासून विलग नाही, ते एकमेकांना जोडलेले आहे. ते एकमेकात फार सुंदर प्रकारे गुंफलेले आहे. जमिनीवर गालीचा अंथरलेला असावा, त्याच्या एका बाजूकडून आपण पाहायला लागावे आणि आपल्याला त्याचा लाल रंग दिसावा. आपण हळूहळू पाहत पाहत गालिच्याच्या मध्यभागी यावे. तेथून पुढे दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला गालिच्याचा निळा रंग दिसू लागावा. थोडे दूर उभे राहून संपूर्ण गालिच्यावर नजर टाकावी तर तो लाल आणि निळा अशा दोन रंगात दिसावा. यात भेद कोठे आहे? गालिचा एकच एक आहे आणि तो त्याचे दोन रंग दाखवत आहे, इतकेच. एकाची उपस्थिती ही दुसऱ्या त्याच्या विपरीताच्या अस्तित्वामुळे आहे. ही दोन विपरीते अभेद्य आहेत. ती विरुद्ध असली तरी ती एकमेकांना धरून आधार देऊन आहेत. ती जर विपरीत आहेत म्हणून एकमेकांपासून दूर केली तर ती दोन्हीही निष्प्रभ होतील, नष्ट होतील. द्वैताची परिस्थिती तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी आहे. कारण एक आले तर दुसरे तेथे असत नाही, ते तेथून दूर होते. परंतु एक जोपर्यंत तेथे येत नाही तोपर्यंत दुसरे तेथे उपस्थित होत नाही, होऊ शकत नाही. जो मित्र आहे तो शत्रूही आहे, जो संगी आहे तो वैरीही आहे, जो स्तुती करतो तो निंदाही करतो. शत्रू, वैरी, निंदा असल्याशिवाय मित्र, संगी, स्तुती असू शकत नाही. जवळ हे वर्णन दूर म्हणजे काय याची व्याख्या केल्याशिवाय होऊ शकत नाही. वर असे म्हटले की खाली म्हणजे काय हे आपोआपच सिद्ध होते. तुम्ही एकच एक गोष्ट जेव्हा अधोरेखित करता तेव्हा त्याच्या पाठीमागच्या बाजूला त्याची दुसरी बाजूही तितकीच ठळकपणे अधोरेखित होत असते. एक गोष्ट ठसवण्यासाठी त्याच्या विपरीत असलेली दुसरी गोष्ट तितक्याच प्रभावितपणे ठसवावी लागते, म्हणजे ती पहिली गोष्ट चांगली उजळून निघते. एखादी गोष्ट त्याच्या विपरीताच्या कोंदणात जास्त शोभून दिसते. एकाची झीज होते म्हणून दुसऱ्याची भर होते. ती भर जर काढून टाकायला सुरुवात केली तर तेथे सपाटी तयार होईल. मग झीज आणि भर या दोन्ही गोष्टींना अर्थ असणार नाही. वास्तवात विपरीत असेही काही नसते. आपण जर दोहोच्याही पार पलीकडे निघून गेलो तर ती दोन विपरीते आपल्याला एकच एक दिसतील. तेथे भिन्नत्व नाही हे जाणवेल. यासाठी जीवनात त्या दोहोचा स्वीकार करावा आणि दोहोचाही अस्वीकार करावा. लाओत्से हे सर्व सोदाहरण समजावून देत आहे. द्वैतामुळे आदरभाव. द्वैत कितीही विपरीत असले, एकमेकांच्या विरुद्ध असले तरीही ते आपल्या जीवनात अपरिहार्य आहे. ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. यास्तव द्वैताचा कधीही दुस्वास करायचा नाही. इतकेच नव्हे तर त्याचा आदर राखायचा आहे. याचा अर्थ विपरीताला जवळ करावे, कवटाळावे असा नाही. ते आपल्याला रुचणारे नाही, ते आपल्या प्रकृतीला मानवणारे नाही. यामुळे त्यापासून जरा दूर राहायचे, इतकेच. ते नष्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. तरच त्यामधून सहजीवन निर्माण होऊन आपले जीवन आनंदमय होईल. एकदा एका फुलवालीची एक मासे विकणारी मैत्रीण तिच्या घरी आली. अल्प वेळातच त्या मासे विकणाऱ्या मैत्रिणीला फुलवालीकडे गुदमरायला व्हायला लागले. त्या फुलांच्या वासात ती श्वसन करू शकत नव्हती. ती मनात म्हणत होती की काय ही फुलांची दुर्गंधी सबंध घरात भरलेली आहे. ही फुलवाली फारच महान आहे. बिचारी या अशा दुर्गंधीत जीवन जगत आहे. काही दिवसांनी ती फुलवाली त्या मासे विकणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. ती तिच्या घरी गुदमरायला लागली.
तेथील माशांच्या वासात तिला श्वसन घेणे अशक्य होऊ लागले. ती मनात म्हणाली की या मासे विकणारीचे घर माशांच्या दुर्गंधीने भरलेले आहे. ही मासे विकणारी फारच महान आहे. बिचारी या अशा दुर्गंधीत जीवन जगत आहे. फुलवालीचा सुगंध मासे विकणारीसाठी दुर्गंध होता आणि मासे विकणारीचा सुगंध फुलवालीला दुर्गंध होता. या चूक बरोबर असे कोणीही नाही. जो तो आपापल्या जागेवर बरोबरच आहे. विपरीतामुळे एकमेकांचा दुस्वास केला तर कलह निर्माण होईल. यामधून काहीही चांगले निर्माण होणार नाही. विपरीत असले तरीही एकमेकांनी एकमेकांचा आदर करण्यातच सहजीवन आहे. दुसरीकडे दुर्गंध आहे म्हणून तुमच्या सुगंधाला महत्त्व आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायची आहे. आपला निंदक, आपली उणीधुणी काढणारा, आपल्या मर्मावर बोट ठेवणारा आपला शत्रू आहे अशी भावना करून घेऊ नये. आपल्या या निंदकामुळेच आपल्याला आपल्या चुका आयत्याच लक्षात आणून दिल्या जातात. यामुळे आपल्याला आपल्यात सुधारणा करायला संधी मिळते. तसे नसेल तर आपण अशाच चुका सततच करत राहू. एक दिवस परिस्थिती चुका सुधारायच्या पलीकडे जाईल आणि आपण दुःखात लोटले जाऊ. माशाने पक्षाची कधीही अवहेलना करू नये. पक्षी हवेत उडू शकतो, हवेतून प्राणवायू शोषण करू शकतो. या त्याच्या कलेचा माशाने आदर करावा. तसेच पक्षाने माशाची अवहेलना करू नये. मासा पाण्यात राहू शकतो, पाण्यातून प्राणवायू शोषण करू शकतो. या त्याच्या कलेचा पक्षाने आदर करावा. अशा प्रकारे द्वैताकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाओ त्से द्वैताची जी लक्षणे सांगत आहे ती पुढील लेखांमधून समजावून घेऊया. हरि ओम.